आता आमच्याकडे मिडबाव तांबडेमध्ये मिळून मी म्हणतो नाही म्हणता एक 10-12 होमस्टे तर सहज असतील, जास्त पण असतील, पण 10-12 होमस्टे तर कन्फर्म आहेत. तर यांच्याबरोबर तुम्ही टायअप करा. या होमस्टेमध्ये ऑथेंटिक मालवणी फूड, घरगुती फूड देण्याचं जर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतलात तर मग त्या होमस्टेवाल्यांना फार बरं पडेल. म्हणजे कसं होतं की बुकिंगचं इथे काय गॅरंटी नसते आणि त्याच्यावेळी मग आपण एक परमनंट स्टाफ ठेवू शकत नाही जेवणासाठी. मग अशावेळी जर ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणीतरी घेतली, ओके, की बाबा गावामध्ये कोणीतरी अशी खानावळ चालू केली की लोक तिथे येऊन, आणि तुम्हाला जरुरी नाही आहे की बाजारपेठेमध्ये ही खानावळ काढली पाहिजे. तुमचं घरासमोरचं जे अंगण आहे तिथेच मस्तपैकी बसायची सोय करा. ॲज लॉंग ॲज तुमच्या घराला कारचा ॲक्सेस आहे, लोक तिथे येऊन जेवतील जर तुम्ही चांगलं जेवण देताय तर. आणि त्याच्याशिवाय तुम्ही होम डिलिव्हरीचा ऑप्शन ठेवा तुमच्या गावामध्ये. आणि हा सीझनल बिझनेस ठेवा, काही हरकत नाही आहे. एप्रिल मेमध्ये जेव्हा लोक येतात त्यावेळी चालू करायचा, किंवा मग गणपतीला लोक येतात तर त्यावेळी चालू करायचा. दिवाळीला चालू ठेवा, 31st डिसेंबर महिन्यामध्ये चालू ठेवा. आणि असं करून सुद्धा जरी तुम्ही बऱ्यापैकी टर्नओव्हर करू शकतात आणि तुमच्या गावातल्या होमस्टेना याचा प्रचंड फायदा होईल. ओके, खूप फायदा होईल. आणि जर तुम्ही लोकल असाल, म्हणजे तुम्ही 12 महिने राहतात, तर 12 महिने तर म्हणजे जे पण लोक गावामध्ये येत आहेत मुंबई पुण्यावरून, ओके, तर त्यांना याचा खूप फायदा होईल. म्हणजे तुमची एकदा पब्लिसिटी झाली आणि मग इन फ्युचरमध्ये तुम्ही नंतर रेस्टॉरंट टाकण्याचा पण प्लॅन करू शकता. आधी सुरुवातीलाच रेस्टॉरंट टाकायला जाऊ नका. इन अ वे मी तुम्हाला सांगतोय की जसे मुंबईमध्ये क्लाउड किचन असतात, तसेच काहीसा हा क्लाउड किचन तुम्ही तुमच्या गावामध्ये चालू करा. की बाबा तुमच्या घरातूनच तुम्ही मस्तपैकी घरगुती मालवणी जेवण लोकांना देताय आणि त्याची तुम्ही होम डिलिव्हरी करा. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.